हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हे तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी Jai Ram
हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम उसरो चित्त चित्त तुझे पाये चित्त तुझे पाये पांडवो सरो चित्त तुझे पाये चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो पंचवो सरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो चित्त तुझे पाये मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी आचे सत्ता नको तुझी आचे सत्ता नको तुझी आचे सत्ता पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा फेडा तुका मने दाय गिरा तुका मने दाय गिरा तुका मने दाय गिरा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा शुद्ध रंग भावे रंगा कुमार
शुद्ध रंग वावे रंग
करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता लटिके ते फिडा तुका म्हणे जाय पिडा विठ्ठल नमामि भक्त वत्सलं कृपालुशील कौशलं वदामि देवदाता नमामि नास्वदाता निकामशां सुन्दरं भवामनाथ मन्मनं प्रफुल्लकरचिलोचनं मदातीतमोचनं प्रफुल्लकरचिलोचनं मदातीतमोचनं नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन हे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः जटा जूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोक जटा जूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोक कवि व्याघ्रांबर गले ससमाला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय तु जगदम्ब भवानी जय तु जगदम्ब भवानी भवमोचनी नारायणी दुःखहरणी सुखकरणी माता जय 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 राज किशोरी जय महेश मुख चंद्र चकोरी जय कहि बदन गजानन माता जय कहि बदन गजानन माता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता भक्ति शक्ति दामिनी सुखदाता प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता लटिके ते फिडा तुका म्हणे जाय पिडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप त्या वाग्देवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पंचम वेद निर्माते जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा प्रार्थना किंवा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे माईबाप महाराज म्हणतात ए देवा ए पांडुरंगा अनादि काळाचा घटना नायक तू आहेस अखिल क्रोध ब्रह्मांड नायक तू आहेस सर्व जगाचा सूत्रधार तू आहेस देवा छोट्या मोठ्यांवर थोरा मोठ्यांवर
यारे यारे सांड थोर याती म्हणती नारी नर. हे तुझ्या भजनासाठी सर्व एकटतात आणि अट्टहासानं तुझा भजनानंद स्वीकारतात. तेव्हा तू अनुग्रहानं उभा राहतो की नाही देवा? मी सुद्धा तुझ्या समोर उभा आहे. मी सुद्धा तुला प्रार्थना करतोय, तुला मागणं मागतोय. ए देवा, तुझ्या अखंड प्रेमधारीची तत्वनिष्ठता माझी ही अखंड तैलवत पूर्ण राहण्यासाठी माझी एक प्रार्थना आहे देवा. ऐक ना, हा प्रपंच जो आहे ना, हा ओसरून जावा देवा. या प्रपंचाचा छंद कमी व्हावा नको मला. हा प्रपंच, या प्रपंचात गुंतलेलं माझं चित्त हे अनादी कालापासून त्या घटनेत अडकलंय देवा. नको ना, माझं चित्त तुझ्या चरणावर राहू दे ना देवा. चित्त तुझे पायी मोरो. ए देवा, तुला काही द्यावंसं वाटलं, काही करावंसं वाटलं ना या तोक्यासाठी, तर ऐसे करी का पांडुरंगा. ए देवा, असंच कर बरं का. या प्रपंचामध्ये माझं चित्त लागू देऊ नको, कारण हा रंग फार वाईट आहे. हा पंचविषयाचा गंध आहे. हे आकर्षण आहे जे निषिद्ध कर्माची वासना व्यक्त करतं आणि पाप योनीमध्ये मनुष्य जाऊन फसतो. देवा, मला हे सगळं काही नको आहे. ए देवा, मला रंगच लावायचा असेल ना, तर शुद्ध रंग व्हावे रंगा. मला तुझा रंग लागू दे देवा. देवा, काय असेल नसेल ते जाऊ दे देवा. दुजियाची विकारांची सत्ता नको देवा मला. आता बस झालं, पुरेपुरे आता नको दुजियाची सत्ता. काय लटिकी असेल, काय खोटं नाट्य भांडवल असेल ना देवा, ते एकदाच जाऊ दे आणि मला तुझं होऊ दे. लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. विठ्ठल परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा. आपलं श्री क्षेत्र सोनकिरे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगवी हे गाव आहे. गावामध्ये सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण 16वा अखंड हरिनाम सप्ताह हे 51वं वर्ष आहे. आणि म्हणून सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या वारकरी बांधवांच्या विद्यमाने हा नाम सप्ताह इथपर्यंत टिकत आलाय. याही पुढे टिकल श्रीनाथ महाराजांच्या कृपेने. म्हणून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटानं हा आनंद सोहळा या गावामध्ये प्रारंभ झाला. उद्या काल्याचं कीर्तन आहे. आज जागराची सेवा माझ्या वाट्याला आली आहे. खरं तर कैलासवासी हरिभक्त परायण वसंतनाथा पाटील व कैलासवासी श्रीमती पार्वती वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रमेश वसंत पाटील आलेत का? कुठे आहेत? धन्यवाद. कधी कधी संयोजन देणारी येत नाहीत ना विठ्ठल जय जय पर्यंत, म्हणून विचारलं, बाकी काही. आणि या गावामध्ये हे सगळं नाही ना वाचायचं. तुम्हाला वाटलं का मी वाचन म्हणून? ज्यांच्या विद्यमान मी इथपर्यंत पोहोचले असे आमचे लाड दादा, संजयजी लाड, खरं तर बऱ्याच दिवसापासून आमच्या संपर्कामध्ये होते. कुठून त्यांना आमच्या मनीषाताई बिडाईतकडून नंबर मिळाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या गावापर्यंत यावं. चला, भगवंताची इच्छा जिथे असते तिथे भगवंत हा साधकाला उभा करतो आणि त्याच्या हातून ती सेवा करून घेतो. आज कदाचित या व्यासपीठाच्या पात्रतेचं देवानी मला अधिकार दिला की काय माहीत नाही, पण त्याची इच्छा आहे. म्हणून माई बाप, या व्यासमंचावर उभा राहण्याची पात्रता माझी आहे किंवा नाही मला माहिती नाही. या अभंगावर बोलण्या इतपत ज्ञानही माझ्याकडे नाही, पण तरी सुद्धा माझ्यावर परमकृपा ज्यांची आहे असे परमश्रद्धेय ब्रह्मलीन परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त व्यासपीठ आणि माझ्यावर असणारी अगाध अंबाबाईची कृपा, त्या कृपेनं बुद्धीमध्ये आई जसं ज्ञान प्रगट करेल आणि वाणीतून जसं बोलून घेईल तसा जास्तीत जास्त अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल. आज जागराची सेवा आहे. बसताना जरा ताट बसा, जांभळ्या देऊ नका, आळशासारखं बसू नका. 50 वर्ष झाले तुमच्या गावच्या सप्ताहाला. इकडची सगळी बांधव सरळ बसा, जरा सरळ सरळ ताट कीर्तनाला आल्यासारखं बसा. सरळ बसा. किती छान वातावरण आहे, भक्तिमय आहे की नाही आपल्या गावचं. सगळ्या आया माझ्या उजव्या बाजूला बसल्या, डाव्या बाजूला माझे पितृतुल्य पुरुष मंडळ भावंड आहे. हार्मोनियम वादक आहेत, सुंदर आचार्य मृदंगाचे आहेत आदरणीय तुषार दादा. तसेच माझी आळंदीकर भावंड या ठिकाणी ही समूहाने आले आहेत. आदरणीय पवन महाराज, महेश महाराज, साई महाराज, सगळे देवच आले तो. आणि त्यात विठ्ठलही आलाय आमचा. विनेकरी महाराज आहेत, सर्व भक्तिमती आहे. सर्वांच्या कृपेनं माझी छोटी मोठी बाळगोपाळ सगळेजण आहेत.
माईक सिस्टीम सुद्धा छान आहे. तिला वाटलं काय म्हणते कुणास ठाऊक बिचारी. सगळं छान आहे. चुकून मी पळून जाऊ नाही म्हणून आल्या आल्याच घाबरलं. म्हणलं कडेवर उचलून नेईन बिचारं मला. पळून गेलेलं बरं. सगळीच व्यवस्था आहे. अशा अनुकूल व्यवस्थेमध्ये सुद्धा जर आपल्या मुखातून राम नाम निघत नसेल, विठ्ठल नाम निघत नसेल, तर आपलं एवढं दुर्दैव काय आहे मायबाप सांगा ना. या कलियुगाच्या प्रकोपामध्ये आपण आलोच याच कारणासाठी आहे की कलियुग केवळ नाम आधारा. हा मनुष्य देह त्यासाठी प्राप्त झालाय. देवे दिला देह भजना गोमटा. हा देहाची प्राप्ती यासाठीच आहे. आणि या देहाला येऊन कुठेतरी आपलं हित चिंतन व्हावं म्हणून आपले हित चिंतक आहेत ज्ञानोबा तुकोबा. आपुली या हिताचं असे जागता धन्य माता पिता. महाराज म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा जे भजन करतात, पूजन करतात, आराधना करतात. जगामध्ये वेगवेगळी क्षेत्र आहेत, पण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रापासून शक्ती मिळते तो वारकरी संप्रदाय आहे. तो वारकरी संप्रदाय वाजवायच्याच असतील तर कुचक्या वाजवू नका, जोरात वाजवीत जा. मागचे तर उगाच पुतळ्यासारखे बसले, त्यांचा बाण कोरला का काय कुणास ठाऊक. असे राग राग पाहत काही भावंडही बसलेत पाठीमागे. तिकडे सगळे रसिक बसलेले आहेत. फक्त काही अर्धे मोबाईलमध्ये पाहतात, अर्धे इकडे पाहतात. असं चालू आहे. हे कलियुग आहे बाबा. या कलियुगामध्ये मनुष्य कीर्तनात जरी बसला ना तरी सुद्धा त्याचं मन त्याला बसू देणार नाही. हे मी म्हणत नाही. नरसिंह सरस्वतीचा ग्रंथ आहे, त्यात 34वा अध्याय आहे. खरं तर मनुकृत ग्रंथ आपण मानतो न मानतो, पण तरी सुद्धा नरसिंह सरस्वतींनी सांगितलं की आध्यात्मिकता टिकून ठेवणं हे फार महत्वाचं आहे. करणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. गळ्यात माळ घालणं सोपी आहे, टिकवणं अवघड आहे की नाही. गावात सप्ताह करणं सोपं आहे, टिकवणं. बायको करणं सोपी आहे. आता बोला. मी जरासं थोड्या वेळ यांच्या बाजू नंतर तुमच्याकडे येते मी. हे टिकवण्याला महत्व आहे बाबा. परमार्थाची सुरुवात, अरे गावामध्ये सप्ताह असला आमचा हरिपाठ सुरू होतो. सुरू होण्याला घाई आहे, करावी तातडी परमार्थ. पण आम्हाला असं आहे करणं थोडं आणि सांगणं जास्त असल्यामुळे आमचा परमार्थ टिकत नाही. विठ्ठल एवढी बडबड बडबड विनाकारणची करतो, तथ्य काही निघत नाही. बडबडीमध्ये तथ्य काही निघत नाही. करतो कमी, सांगतो जास्त. डोंगरे महाराज म्हणून एक भागवतकार जुन्या काळामध्ये होऊन गेले, फार मोठं आराध्य. ते म्हणायचे 2.5 मन बडबड से अच्छा है तोलाभर आचरण करो. 2-3 दिवस हरिपाठ म्हणतं, 2-3 दिवसच सप्ताह झाल्यावर 4थ्या-5व्या दिवशी गल्लीत फिरतं. हरिपाठाशिवाय मला करमत नाही, हरिपाठ माझा प्राण आहे, हरिपाठाशिवाय मी पाणी पित नाही, हरिपाठ असा, हरिपाठ तसा. एवढं स्वच्छंदांना गल्लीत सांगितलं की हरिपाठ बंद. खरं सांगू, साधना ही गुप्त असावी. दाखवायचे असतील तर आपले अवगुण दाखवावे आणि लपवायचे असतील तर आपले सद्गुण लपवावे. लोकांच्या समोर आपल्या सद्गुणांची टिमकी कधी वाजवायची नाही. मी एवढ्या वाऱ्या केल्या, मी एवढे तीर्थक्षेत्र केले, मी एवढं भजन केलं, मी इतक्या वेळ पूजा करतो, हे लोकांना सांगायचं नसतं. परमार्थ म्हणजे माणसाला मिळालेलं गुप्तधन आहे. गुप्तधन हे सांभाळायचं असतं आणि हे जे सांभाळलं त्याचा विजय झाला महाराज. दांभिक भक्ती ही संतांनाही आवडत नाही आणि दांभिक भक्ती ही परमात्म्याला आवडत नाही. त्याला आवडतं ते सत्य, कारण का त्याचं अस्तित्व सत्याचं आहे. महाराजांनी 3 वेळेला वापरलाय शब्द सत्य तू, सत्य तू. सत्य तू, सत्य तू, सत्य तू.
निराकारा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. चतुश्लोकी भागवताचा श्लोक आहे. जांभळे देऊ नका, मला माहिती आहे ऐकायला जड जाणार आहे जरासं, कारण विनोदाच्या अपेक्षेने काही लोक बसलेले असतात. थोडंसं ऐका. अहमेवा समे वाग्रे नान्यत यत् सत्सत परम पश्चादहम यदे तस्य योवशीत सोसम्यहम. चतुश्लोकी भागवताचा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे, जो आदि सत्य आहे, मध्य सत्य आहे आणि अंतही सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. सत्याचं अधिष्ठान आहे इथे, आणि त्या सत्य तत्वाशिवाय जग सत्य नाही. मृत्यू अकाळ हा सत्य आहे, ब्रह्म हे सत्य आहे. हे कशानंही बाधित होत नाही, बाधित होत नाही. आपण ज्याचा अध्यास करतो, ज्याची हाव करतो, ते मात्र खोटं नाटं आहे. अखंड आयुष्य सत्याच्या चरणी ओळंगून जावं आणि सत्याचा ध्यास करावा. कारण का, आपल्या जीवनामध्ये काल जे होतं ते आज नाही, आणि आज जे आहे ते उद्या नाही. सांगा मला, शरीराच्या बाबतीत जर बघितलं तर जेवढे सौंदर्यवान स्वतःला इथं बसल्या बसल्या मांडतात, स्वतःच स्वतः नटतं ना माणूस आरशात पाहिल्यावर, त्याला असं वाटतं का मी कुरूप आहे म्हणून? वाटतं का? अगं तुमच्याबद्दल बोलते, हो म्हणा नाही तर नाही म्हणा, राग कशाला पाहता? आपण आपल्याला असं वाटतं की नाही, हा मी लय देखणं आहे, असं वाटतं की नाही? स्वतःला सौंदर्यवान वाटणाऱ्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर बघायचं, तोंडाचा वास येतो, डोळ्यामध्ये घाण, कानात घाण, नाकात घाण, पोटात घाण, नाही अपवित्र शरीरा दुर्गंधाची थार आहे. महाराज नाथ महाराज इतकं अपवित्र, इतकं अपवित्र आहे, तरी सुद्धा त्याला आपण जपतो, इतकं जपतो, इतकं जपतो, शेवट याची माती होणार आहे. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. शरीराची होय माती, कोणी न येतं का कोणी सांगाती? महिला मंडळ सरनात उडी टाकली का आतापर्यंत सोनकिरे गावात कोणी टाकली? प्रेम आहे ना आपलं, आम्ही म्हणतो आमचं एवढं प्रेम आहे व त्यांच्यावर, ते गेलेत आमचं कसं होईल? मग उडी टाकून बघ ना. आपल्या प्रेमाला मर्यादा आहे, सरनापर्यंत जातो तिथून वापस येतं, उडी टाकत नाही. महाराज म्हणतात, याची पंचीकृत पंचतत्वाच्या या शरीराची माती होणारे तीही मुठभर. काय अस्तित्व जपायचं शेवटपर्यंत? त्या कुंभाराला म्हणे घडा घडवता घडवता एकदा अभिमान झाला माईबाप, आणि तो कुंभार म्हणला, अरे देव जसा आहे ना देव, तसा मी प्रतिदेव आहे. काही काही लोकांना प्रति व्हायची हौस असते, प्रति का कोणाष्टक हौस असते. जे आहे ते ओरिजिनल असं माणसाचं, हे प्रति ते नावानं घेऊन नाही सांगणार मी, पण ठीक आहे, समजदार को इशारा काफी. लईच हुशार आहेत तुम्ही, जीवच ओळून टाका वाटतो तुमच्यावर. कुंभार म्हणला मी प्रतिदेव आहे म्हणला. एकाने विचारलं कसं काय? अहो म्हणे मातीचंच आपल्याला तयार केलंय ना देवाने, आपण सुद्धा गोळा होतोच की नाही, आपल्याला आकार उकार दिला की नाही देवाने, तो एक कुंभार आहे. आणि मी दुसरा कुंभार आहे म्हणे, मी या मातीच्या घड्याला आकार देतो. बरं झालं त्या क्षणाला मातीला वाचा फुटली, आणि त्या घड्यातली तयार होणारी घडणारी माती त्या कुंभाराला म्हणली, ए माटी कहे कुंभार से तू क्या रोंधे मोय, अरे एक दिन ऐसा आएगा कि मैं रोंधूंगी तोय. एक दिवस असा येईल की तुला मातीलाच मिळावं लागेल, मातीलाच. शरीराची होय माती. मग कुठपर्यंत माझं मत? किती प्रेम करायचं या असत्वान शरीरावर, किती अध्यास करायचा महाराज. केस पांढरे झाली की त्याला डाय लाव, दात पडली की त्याला ती बचाळी बसव, हाड तुटलं की रॉड लाव. कबीर महाराज याच्यावर सुंदर अभंग लिहितात. इस तन धन की कौन बढ़ाए, इस तन धन की कौन बढ़ाए, देखत नैनों में मन लाई,
महाराज इतकं सुंदर वर्णन आहे या अभंगामध्ये. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनो में मट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया. घर कुणासाठी बांधतो आपण? पुरुष मंडळ कुणासाठी बांधतो? शेजाऱ्यासाठी. अरे बोला ना, म्हशीचं दूध पिता का तुम्ही? म्हशीचं दूध हो म्हणले. काय काय एवढे जड आहे तुम्ही? गाईचं दूध पित जा, चंचल होतात. घर कुणासाठी बांधतो? आपल्यासाठीच ना. काही लोक म्हणतात महाराज आमच्या घराला पाय लावा. काय तुमच्या घरामध्ये असं? अहो भाऊकीच्या नाकावर टिचून घर बांधलंय. अरे येड्या, घर बांधलं तुझं, पण तू मेल्यावर तुझं हाड तरी घरामध्ये आणतात का? मग ज्या घरामध्ये आपल्याला किंमत नाही ते घर आपलं कसं? अपने खातिर महल बनाया और आप ही जाके जंगल सोया. हाड जले जैसे लकड़ी की मूली और बाल जले जैसे घास की पोली. कहत कबीर सुन मेरी गुनिया, आप गए बस डूब गई दुनिया. कबीर महाराज म्हणतात आपण संपलो, दुनिया संपली. मी जळत से स्मशाने अग्नी सवे कला, मी जळत से स्मशाने अग्नी सवे कला, मी जळत स्मशाने अग्नी सवे कला, जळत स्मशाने अग्नी सवे कला. ह्या गृहिणीची कामिनी हितवराहिनी भुवानी, मी जळत से स्मशाने अग्नी सवे कला, एकला 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 एकला. अग्नी एकला नाही, मी स्वतः जळतोय. आणि हे जळत असताना साथीदार कुणी नाहीये. तुमच्याकडे माहित नाही ते अग्नी डाग दिल्यानंतर ते आवाज येतो डोक्यातून म्हणे. मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, टवकी फुटली न भावकी उठली. डोक्याचा आवाज येतो खडकण. मग लोक पटापटा मागे सरकतात. ते म्हणतात आता चला घरी, आता काही. याचा अर्थ एकदा गेलं, आप गए बस डूब गई दुनिया. म्हणजे माणसाचं काही भरोसा नाही, हे शाश्वत नाही. या जगातलं त्रिवार सत्य आहे ते भगवंताचं अस्तित्व आहे. आपण खोट्यामध्ये फसतोय, खरं एका बाजूला राहून जातं. 50 वर्ष झाले महाराज आमच्या गावातल्या सप्त्याला. मग काय कळला देव? एवढ्या वर्षामध्ये पांडुरंग स्वप्नात तरी आला का ग? आला? तुम्हाला किती दिवस झाले महाराज? आजच आले? एक पहिलंच वर्ष आहे. किती दिवस झाले इथे येऊन? हे असेच आहेत का सगळे? बोलतेत होय? मग रिकाम्या वेळात बोलतात का कीर्तनात बोलतात? काय काय कमवलं आपण? हसण्या खेळण्याचा जोक सोडून द्या. उद्या काला आहे, दहीहंडी फुटणार आहे. असे कितीतरी काले आपल्या गावामध्ये झाले आहे. पण हरिनामाचा खिचडी काला जर झाला नाही, जागरण जर झालं नाही, पळून या गेली झोप, होते पाप आडते. एकदाची अनादी संस्काराची झोप पळून जावी आणि सत्य शाश्वताची प्राप्ती व्हावी, तर त्याला म्हणता येईल अखंड हरिनाम सप्ताह. तर त्याला म्हणता येईल. नाही तर नुसते सप्ते करून काही उपयोग नाही. ज्ञानेश्वरी पारायणाला काही लोक बसता, मला हसू येतं. असे झुलता त्या पोथीसमोर आणि असे बोट फिरवतात. म्हणजे यांच्यापेक्षा तत्वज्ञानी कुणीच नाहीये. त्यांना असं वाटतं आम्हीच ज्ञानेश्वरीचं. असं नाही चालत बाबा. महाराजांचं म्हणणं आहे एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी रहा, एक तरी ओवी अनुभवावी. आम्हा म्हणे गंग श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवावी अनुभवावी. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ओवी. या 50 वर्षात एखादी ओवी कळली असेल, चला जेवढे वर्ष झाले तेवढे, एखादा अभंग कळला असेल, एखादा श्लोक मनामध्ये बसला असेल, तर या वारकरी संप्रदायाचा आपल्यावर उपकार आहे आणि आपण ह भ प म्हणण्याच्या कार्यरत आहोत. नाही तर नुसतं बसणं, कीर्तन ऐकणं. आम्ही सप्त्याला जातो, आम्ही काकड्याला जातो, काही उपयोग नाही हो या सगळ्या गोष्टींचा जर परिणामच होत नाही. कारण परिणाम करणारा वारकरी संप्रदाय. काही लोक आम्हाला म्हणतात महाराज जमाना खूप बदलला, जमाना खूप बदलला. आम्ही म्हणत असतो बदलू द्या जमान्याला. जमाना कितीही बदलला तर 3 जण मात्र बदलणार नाही. एक तुकोबांचा गाथा, दुसरी माऊलींची ज्ञानेश्वरी आणि तिसरा आमचा हरिपाठ. हे 3 कधी बदलणार नाहीत.
महत्वाचं मला पुढे सांगायचंय, आधीच टाळ्या वाजवल्या तुम्ही. हे तिघे कधी बदलणार नाही का? हे तिघे कधी बदलणार नाही याचं कारण आहे, माणसं किती बदलले बदलू द्या, पण अत्यंत प्रकारच्या सुखाच्या प्राप्तीसाठी माणसांना नाक रगडत या तिघांकडेच यावं लागेल. म्हणून हे तिघ कधी बदलत नाही. आता वाजवा. बदलत नाही महाराज, कारण हे परिणामकारक आहे. हे सत्याची जाणीव करणारे. छोटासा हरिपाठ, छोटासा हरिपाठ आहे, छोटासा नाही. एक एक अभंग सोडायला नाकी नऊ येतील. अजून असा साधू किंवा असो वक्ता इथे जन्माला आला नाही, तो पूर्णपणे माऊलींच्या अभंगावर बोलेल, हरिपाठावर बोलेल. एवढी मोठी ताकद आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे माऊली एवढे सहज सोपे नाही आहेत माईबाप. पण तरी सुद्धा एखाद्या आईनं कनवाळू कृपाळूपणानं दया करावी ना, तसं माऊलींनी आपल्यावर दया केली आहे, आपल्यावर कृपा केली आहे. करील ते काय नो हे महाराज, ही कृपा आहे आपल्यावरची. आपल्याला सत्य दिसावं, असत्याचा नाद सुटावा, हे सत्य प्रकाशित व्हावं, म्हणून तुकोबा ज्ञानोबांचा अवतार आहे. त्यांची अखंड तत्वाची भक्ती आहे आणि हे सत्य ते जाणतात. म्हणून सत्याची उपासना करता 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 अखंड आयुष्य तुकोबांचं चाललं. मला सांगा, आपल्याला चांगले दिवस आहेत भजनासाठी. आमच्यासारखे कीर्तनकार गावात यायचे म्हणल्यावर माईक सिस्टीम चांगली लावा. आम्ही आधीच सांगतो, आमचा आवाज बसलाय, सिस्टीम चांगली लावा, कारण आम्हाला व्यवस्था पाहिजे. कीर्तन सुरू होतं ना होतं आम्हाला मध्ये मध्ये खायला गुळ पाहिजे. गुळाचा खडा तोंडात टाकावा, आम्ही पाणी प्यावं. आम्हाला साथ संगत चांगली पाहिजे. कोणाचं प्रमाण चुकता कामा नाही, स्वर बिघडता कामा नाही, काही नाही. आम्हाला सगळं पाहिजे. लाईट पाहिजे, फोटो काढणार, काढलाच का फोटो सोबत, सगळं काही व्यवस्थित पाहिजे. भजन सुरू झालं मंदिरामध्ये की पंचपदी होत नाही तोपर्यंत चहाचा कप आलाच पाहिजे. ही आमची व्यवस्था आहे. जिथं व्यवस्थापन नव्हतं आणि संपूर्ण परिस्थिती प्रतिकूल होती, तरी सुद्धा भजनानंदाचा आनंद सोडला नाही. म्हणून पांडुरंगाच्या समोर उभा राहण्याचा अधिकार तुकाराम महाराजांना भेटला. आणि एवढं नाही, तुकोबा म्हणतात देवत्व आणि भक्तत्व आता शिल्लक राहिलं कुठं? अध्यास तसाच होता, मी भक्त तू देव ऐसे करी, पण असं झालं नाही. पुढे त्यांच्या अनुयायांना अनुग्रह झाला आणि त्यांना साक्षात अनुभव झाला, तुका विष्णू नाही तुका रोज म्हणतो की नाही आरतीमध्ये, हे काय खोटं आहे का? निदान एवढं तरी आपल्याला जाणवलं पाहिजे, तुका राम नाम घेता गापे यम. किती मोठी समर्थता आहे. एक दोन चरित्रातले भाग मला तुम्हाला सांगायचे. कसे तुकाराम महाराज देवाच्या समोर उभा राहून मागण्याचा, अरे माणसाची जात ही विकार्याची आहे. भारतीय संस्कृतीतल्या संतांना मागणं कधी भिक्षा पात्र अवलंबणे, मागणं कधी आवडत नाही. पण अधिकार किती मोठा आहे तुकोबरायांचा, तरी सुद्धा मागणी पर कितीतरी अभंग आहे. मागणं तर मागायचं नाही, जे मागायचं ते देवाला देवाचंच मागायचं किंवा देवाला देवच मागायचा, अशा पद्धतीचं आहे. देवाच्या समोर आपण उभा राहतो आपली लायकी नसताना. काय अधिकार आहे आपला? काय आपल्याकडे असं आहे की आपण देवाच्या समोरासमोर उभा राहावं, देवाच्या डोळ्यात डोळे घालावे? म्हणून काही लोक मंदिरात गेलं की माना खाली घालतात. तुम्ही बघा, तुम्ही जर कधी पंढरपूरला जात असाल किंवा इथे श्रीनाथ साहेबांच्या महाराजांच्या, आमच्याकडे श्रीनाथ साहेब किंवा श्रीनाथ महाराज असा गजर करतात. म्हणून सासवडच्या घाटामध्ये एक मंदिर आहे श्रीनाथ महाराजांचं. कोसो किलोमीटर दूर जायचं, बऱ्याच लोकांची सवय अशी आहे. आणि मंदिरात गेलं की देवाकडे पाहायचं नाही. तुम्ही जर असं करत असाल तर बघा, देवाकडे पाहायचं नाही, डोळे बंद करायचे, काय पुटपुट 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 म्हणत राहता कुणास ठाऊक. देवालाही कळत नाही, यालाही कळत नाही. मी एकदा आमच्या स्वामीजींना विचारलं होतं, म्हटलं स्वामीजी, लोक देवाच्या समोर गेल्यानंतर डोळे बंद करतात, देवाला पाहत नाही, याचं कारण काय? ते म्हणले, बाळ तू शाळेमध्ये गेली होती का? म्हणलं वर्ग शिक्षक होते का? हो. ते म्हणले, ज्या विद्यार्थ्यानं खोड्या केल्या, ज्या विद्यार्थ्यानं काड्या केल्या, ते कधी वर्ग शिक्षकाकडे मान उंच करून पाहतं का? एवढंही कळत नसेल तर माती झाली माझ्या जीवनाची. विठ्ठल विठ्ठल.
मंदिरात जाणाऱ्यांना आत्मविश्वास पाहिजे, माझ्याकडून काही चुकलं नाही तर ते देवाकडे पाहतं. कारण नजरों से भी निहाल होते हैं जो प्रभु की शरण में आते हैं. तुकोबराय देवासोबत कधी कधी भांडतात. बघा, सलगीचे अभंग आहेत, देवाचे करुणापर अभंग आहेत. ती गाथा अशी आहे ना, समन्वयानं जोडलेली आहे. देव कधी कधी भांडण आहे, मागण्यातूनही भांडण. ए देवा, असं का करतो रे देवा, इतकं भांडण आहे. अहो, आमच्या जनाबाई तर एवढ्या भांडल्या, तुम्हाला काय शिव्या येतील, अशा जनाबाईंच्या आहेत. अरे अरे विठ्ठल, 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 अरे अरे विठ्ठल. मूळ मायेच्या कारट्या, हे मूळ मायेच्या कारट्या, अरे अरे विठ्ठल. मूळ मायेच्या कारट्या, तुझी राधा रडकी झाली, तुझी राधा रडकी झाली. मायेच्या कारट्या, अरे अरे विठ्ठल. मूळ मायेच्या कारट्या, तुझी राधा रडकी झाली, तुझी राधा रडकी झाली. आता ही स्वरात गायल्यामुळे त्या शिव्याचा प्रभाव कमी झाला जरा. काय शिव्या आहेत महाराज. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली. जन्म सावित्री चुडाली आली, तुझे गेले मडे, तुझ्यासाठी काळ रडे. उभी राहुनी अंगणी, शिव्या देती दासी जणी. घरी गेल्यावर प्रयोग करतात तर दात पडतील, तसं काही म्हणू नका. तो अधिकार जनाबाईंचा आहे, आपला नाही हो. किती केलं हो. शुद्धीपत्रासाठी बाळ निघाली होती. विरान जागा आहे, तळपणारी भूमी आहे, लाल बुंद असणारी जमीन. डोळ्यातून अश्रूच्या धारा निघत होत्या. आणि सोपान काका म्हणायचे, दादा कशाला पाहिजे शुद्धीपत्र, कशाला दादा, पाय भासतायत दादा, पाय टेकता येत नाही जमिनीवर. मुक्ताबाईंना चलता येत नव्हतं, पुढं निघाली पायाची. माऊलींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. सोपाना, मुक्ते, हे आपल्यासाठी नाही चाललं ग, आणि आपल्याला शुद्धीपत्राची गरज सुद्धा नाही आहे. पण आपल्या आई बाबाने जे देहांत प्रायश्चित्त घेतलंय ना, त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण हे सगळं सहन करतोय. किती सहन केलं माई बाप. वडाची पानं बांधली आहेत पारंब्यांनी पायाला. आणि पुढचा प्रवास, काय गरज आहे माऊलींना शुद्धीपत्राची. बघा, ज्यांच्या चलग बय म्हणल्यावर भिंत चालते आहे, ज्यांच्या अनुग्रहानं मंद बोलला, ज्यांच्या अनुग्रहाने मृत जिवंत झाला, अशी अवस्था सुद्धा जगाच्या पाठीवर कोणत्या संतानं एवढी मोठी क्रांती केली नाही. पण तरी सुद्धा शुद्धीपत्रासाठी अनवाणी पायानं जात आहेत, पाय भासतायत. तुकोबांचं काय, माऊलींच्या बरोबरीचे त्या काळातली सर्व संत ही अनुष्ठानानं परिपक्व होती. कुणी कमी कुणी जास्त नव्हतं महाराज. तुकोबांचंही असंच झालं. 20व्या वर्षापर्यंत दुष्काळाचा भार सहन केला. लोकांची अवस्था पाहिल्या जात नव्हती म्हणून हिशोबाच्या वया इंद्रायणीमध्ये डुबून दिल्या. लोकांवर उपकार केला. महाराष्ट्राच्या पाठीवर, गर्वानं सांगावं वाटतं, महाराष्ट्राच्या पाठीवर शेतकऱ्याचं पहिलं कर्ज माफ केलं असेल ते आमच्या तुकाराम महाराजांनी. बाकीचं कोणी केलं असेल माहित नाही. अनुग्रह केला. पत्नी आजारपणात आहे, आई बाप असताना दुसरा विवाह करून दिला होता. अन्न करता करता पत्नी निघून जाते. 20वं वर्ष आहे तुकोबारायांचं, तरीही भजन सुटत नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आज तुकोबांचा नाम सप्ताह सुरू झाला. गावामध्ये उद्या तुम्ही चर्चा करा, आजच सांगा, उद्या भाकरी घेऊन या, लाखोच्या भाकरी गोळा होतील. पण त्या काळात तुकोबांची पत्नी अन्न करता करता गेली. अन्न नाही मिळालं. पत्नी गेल्यानंतर बाळ संतोबा जिजाबाई त्यांचा सांभाळ करत होत्या. अन्न जाऊ द्या, पाणी सुद्धा भेटत नव्हतं. एक दिवसाचा प्रसंग आहे, बाबा पाणी पाहिजे. बाबा बाबा
पाणी पाहिजे, तहान लागली आहे, कंठ दाटलाय, इथपर्यंत प्राण, बाबा पाणी. जिजाबाईंनी आवाज ऐकला आणि माठ उचलला, नदीवर गेल्या पाण्यासाठी. लेकरू तळमळतं इकडे, हाताला धरून बाहेर अंगणामध्ये आणलं तुकोबांनी. बाबा पाणी द्या. तुकोबांच्या हातात लेकराच्या डोक्यावरून हात फिरवण्याशिवाय दुसरं काही नव्हतं. जवळ घ्यायचं कुशीमध्ये, डोक्यावरून हात फिरवायचा. थांब रे संता, आई गेली ना पाणी आणायला. बाबा म्हणता म्हणता संतोबा खाली पडले, चक्कर आली, पाणी पाहिजे. मांडी घालून बसले तुकोबा, डोळ्यातून धारा निघाल्या आणि डोक्यावरून हात फिरवता फिरवता तुकोबाराय म्हणतात, संता मी वाईट होणार आहे, नसत्या वह्या इंद्रायणीमध्ये डुबवल्यात, आज आपल्याला चांगले दिवस आले असते. मी वाईट होणार आहे, मी तुझा बाप म्हणण्याचं योग्य नाही ना संतोबा, मी वाईट आहे ना. प्राण कंठाजवळ आला. बापाचं बाप पण जिंकल्या जातं कधी, नीट ऐका. मरता मरता संतोबा म्हणतात, बाबा तोंडाला हात लावला, असं म्हणू नका, तुम्ही वाईट नाही बाबा. माझी आई म्हणायची, तुझा बाप म्हणजे साक्षात पांडुरंग आहे, साक्षात पांडुरंग आहे, तुम्ही वाईट नाही बाबा. तुकोबांचे डोळे डबडबतात. जिजाबाई पाणी घेऊन येतात. घाई घाईनं माझ्या लेकराला पाणी द्यावं म्हणून घाई घाईनं सरसर सरसर चालता चालता पायाला ठेच लागते आणि ठेच लागल्याबरोबर जिजाबाई खाली पडतात. डोक्यावरचा पाण्याचा माठ फुटतो, पाणी खाली सांडतं. कुत्र्याची पिलं येतात चाटायला पाणी, त्यांनाही पाणी नाही आहे. बघता बघता जमिनीनं पाणी शोषून घेतलंय आणि बापाच्या डोळ्या देखत एका बाळाचा जीव आपल्या मांडीवर जातोय. संतोबांना गमवलं तुकोबरायांनी. सांगा जगाच्या पाठीवर काय दुःख आहे, पण तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात, तुला वाटतं ना ते तू करतोयस आणि तू जे करतो त्याच्यात माझी सहमती आहे देवा, कारण जगाचा भार तू चालवतोयस, ही सगळी सत्ता तुझी आहे. कसल्याही प्रकारचं अंतर नाही, कसल्याही प्रकारचं दुःख नाही, अविरतपणे हे भजन चालू आहे. आणि जेव्हा अखंड भजन चालू असतं ना, तेव्हा कुठेतरी देवाच्या समोर उभा राहण्याचा, देवाच्या डोळ्यात डोळे घालण्याचा अधिकार येतो. तो अधिकार तुकोबरायांना आला म्हणून अभंगाच्या प्रथम प्रपंच वसार, 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 प्रपंच वसार. चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा, ऐसे करेगा पांडुरंगा. हे प्रपंच वसार, चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर, प्रपंच वसार, चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर, चित्ता तुझे पायी मोर. किती सुंदर प्रार्थना आहे. तो अधिकार प्राप्त केला महाराजांनी. आपल्याकडे काही नाही, मंदिराची पहिली पायरी चढली की आपले नवस चालू होता. देवा तू असं कर म्हणजे आम्ही असं करू, देवा तसं कर म्हणजे करू. मागायची सुद्धा आपल्याला रीतभात नाही, हा? मागायची सुद्धा आपल्याकडे परिपक्वता नाही, बुद्धीमध्ये ज्ञान नाही, कुणासमोर काय मागावं याचंही ज्ञान नाही. राजा चालला म्हणे, राजा एकदा रस्त्यात
एक शेतकरी बसलेला होता तंबाखू हातावर घेऊन. राजा त्याला चालता चालता म्हणला, ए अरे मी राजा आहे, काय मागायचं तुला माग. तो म्हणला काही नाही, चुना नाहीये, दे चुना लावाय. अल्पमती अज्ञानी. मानव देह मिळालाय पांडुरंगासारखा, एक विश्वाचा राजा आपल्या पाठीशी आहे. काय आपण भाग्यवान आहोत. पंथ चांगला मिळाला, संत चांगले मिळाले, ग्रंथ चांगले मिळाले आणि भगवंत नशिबानं आराध्य दैवत पांडुरंगासारखं मिळालं. अजून काय पाहिजे आपल्याला. आपल्या एवढं भाग्यवान कुणी नाहीये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. पण तरी सुद्धा अधिकाराचे प्राप्तव्य आपल्याला नाही, कारण आपण गुंतलोय. सुटा याचा करीतो उपाय, जो जो पाय एवढं गुंतलोय तिथून निघायलाच तयार नाही. काही झालं तर आम्हाला घरीच जायचंय, घर लागेपर्यंत घरी जायचंय. लग्नाला आले चला घरी, कीर्तनाला आले उरका चला घरी. अरे घरात ठेवणार नाही बाबा तुला, पण तरी घरी चला. आयुष्य जातं पण भगवत भजनातला छंद काही वाढत नाही. आताही काही अशा 2-3 झोपा झाल्यात त्यांना वाटलं ऍडव्हर्टाईजच येईना. नाम मुखावर यायला सुद्धा तेवढं पुण्याही लागते. मरायला लागला एक व्यक्ती, मरता मरता पोरं पळत गेली ब्राह्मण काकांकडे. तुमच्याकडे काय म्हणता, ब्राह्मण देवबाप्पा म्हणता का काका म्हणता? काका म्हणता ना, काकाच म्हणतात. ब्राह्मणाकडे पोरं पळत गेली, पण काका आमच्या वडिलांचा जीव जाईना म्हणे, ते फार तडपड करता म्हणे. ब्राह्मण काका म्हणले, दान वाटलं का दान? ते म्हणले, दान आमचं म्हातारं सप्त्याला कधी वर्गणी देत नाही म्हणे, आणि तुम्ही दान वाटायचं सांगता कसं काय? ते म्हणले, हे बघा, एक तर दान वाटायलाच घ्या, नाहीतर मुखातून नाम तरी घ्यायला लावा. ते म्हणले, तोंडच उघडत नाही म्हातारं आमचं, फार कुदांड आहे म्हणे. काय करायचं? त्यांनी एक युक्ती दिली, नीट ऐका, कुणाला कामी आली तर आली. युक्ती दिली त्याने. काही नाही म्हणे, घरी 4 पोरं होती, घरी जा म्हणे, धान्याच्या गोण्या भरलेल्या आहे का? हो. मग काय करा म्हणे, 3-4 गोण्या अशा उचलून बाबांच्या समोर आणा आणि त्या गोण्या अशा फाडा. ते म्हणे, त्यानं काय होईल? धान्य खाली पडेल गोण्या फाटल्यावर, आणि जसं धान्य खाली पडेल तसे तुमचे वडील जर एवढे कंजूस आहेत ना, ते म्हणे नुसते कंजूस नाही, मक्खी चूस आहेत. तुम्हाला मक्खी चूस कळतं का? तुपामध्ये माशी जर पडली तर ती पिळून बाजूला ठेवायची आणि तूप भातावर त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणे नुसते कंजूस नाही, मक्खी चूस आहे. मग बरोबर आहे म्हणे, धान्याच्या गोण्या त्यांच्या समोर जाऊन फोडा. म्हणे त्यानं काय होईल? काही नाही म्हणे, धान्याच्या गोण्या अशा फाटल्या की तुमचं म्हातारं म्हणून, अरे पोरांनो शिवा, गोण्या शिवा शिवा. आणि नुसतं शिवा शिवा जरी तोंडाला आलं तर गीतेचं ब्रीद आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशया. शिवा शिवा म्हणल. पोरं एवढे खुश झाले, घरी गेले, धान्याच्या गोण्या आणल्या, म्हाताऱ्यासमोर फाडल्या. म्हातारं एवढं आगाऊ, शिवा नाही म्हणलं, टाचा म्हणलं, टाचा. लगे म्हणते, हरी
दुःखम उद्वी जनते जंतू सुखम सर्वाय, सुखाची हाव आहे पण वाट्याला येतं दुःख. बरं असं काय केलं म्हणजे आपल्याला संसाराच्या रंगानं आपलं मन तृप्त होईल? महाराज म्हणतात ऐसे करी, असंच कर, मला भक्तीच लागू दे, माझं मन परमात्मजनी. असंच का वाटलं महाराजाला? कारण इथे कितीही मिळवलं तर मनुष्य उपासी आहे. आजच्या पंक्तीला जे जेवले असतील त्यांचं असं झालं का, आजची पंगत केली आणि आता खूप जेवलो, आता उद्या काही भूक लागणार नाही, असं कधी होतं का? किती संसारामध्ये मिळवलं ते. एक म्हणे एकाला अचानक आंधळेपण आलं म्हणे, आंधळेपण. आत्ताशी काही काही सरळ बसल्या, त्यांना आता बरं वाटलं. ते एकाला अचानक आंधळेपण आलं म्हणे आणि ते त्याला आता कामधंदाच करता येईना, ते घरातच बसून राहिलं. त्याची बायको कंटाळी म्हणे, कंटाळी ती राब राब राबायची, दुपारच्या सुट्टीला घरी यायची, सकाळी जाताना भाकरी करून जायची. आता याच्या अर्ध्या वाट्याच्या, तिच्या अर्ध्या वाट्याच्या, दुपारच्या वेळेला आली की ती भाकरी खायची, थोडा विश्राम करायची आणि पुन्हा कामाला जायची. हे रिकामं बसून घरामध्ये रिकामी माणसं जी असताना त्यांना भूक लई लागते, तोंड बकरीसारखं चालूच असतं. अशा माणसांनी एकादश धराव, गंमतच येते. एक म्हण आहे ना, बकरीसारखं चर पण एकादशी धर. खातच, वेफर्स तरी खाईन, पेंड खजूर तरी खाईन, पेढा तरी खाईन, खिचडी तरी खाईन. दुसऱ्या दिवशी म्हणून वाढ लवकर, कालची एकादश आहे. किती खातंय बकासुरासारखं, पोटच भरत नाही. ते रिकामं बसल्या बसल्या इतकं खातं, इतकं खातं, इतकं खातं. एक दिवस ती आली, आता ती काही माळकर यांची मुलगी नव्हती, नास्तिकवादातली, आधीच चिडलेली. तिनं पाहिलं टोपल्यामध्ये भाकरीच नाही. जसा तिला राग आला आणि तिनं 2-3 लाथा याला मारलं. कुणाला? कशा खुश झाल्या पहा ना, तो मनातल्या मनात असं आम्हाला पाहिजे होतं. 2-3 लाथा मारल्या. मारल्यावर हे एवढं वैतागलं आणि तिच्या तोंडून शब्द निघाले, इथं कशाला बसलात? मड्यावर आलात माझ्या, मुळावर आलात माझ्या, उठा ना, तिकडं हजारो लोक जातात ना, कुठं? आळंदीला जा ना, घाटावर बसा ना, तिथं भेटतं ना सगळं. नशिबानं आळंदीला जा म्हणणारी बायको भेटली पाहिजे, राग राग का होईना. त्याला ती भेटली, म्हणली जा ना म्हणे, तिथं सप्ते चालू, तिथं जा म्हणे, तिथं खा म्हणे, काय खायचं तर उठा म्हणे इथून. आता त्याला दिसत नव्हतं, हाताला जे कपडे लागतील त्यानं त्याचं ते बोचकं बांधलं, गाठोडं बांधलं, काखेमध्ये दाबलं, भिंतीला हात लावत लावत घराच्या बाहेर पडलं. आता रस्त्यानं निघाल्यावर लोकही त्याला रस्ता सांगेन, आळंदीला जायचं. तो म्हणला आता वापस यायचं नाही म्हणा. आता कुठं जायचं? मोठ्याने बोला जरा. हा, मी बैरी आहे, जरा मोठ्याने बोलत जा. आळंदीला जायचं, एवढं लक्षात ठेवायचं. आळंदीला जायचं म्हणून. कुठं जायचं? निघालं. चलता 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 सैसान झाली, किरकिड्याचा आवाज यायला लागला. रस्त्यानं कुणी त्याला आवाज द्यायला नाही. त्यानं ओळखलं, नक्की संध्याकाळ झालेली आहे, आता काही प्रवास करणं उचित नाही, पाय थकलेत, गावाच्या बरंच बाहेर गेलो होत. विरान जागेवर त्याला असं भासलं की आता इथं कुणी नाहीये आणि झोपावं. सकाळी पक्ष्यांचा किलकिलाट आला की आपला प्रवास आळंदीकडे सुरू करावा. आता अशी लोक फार विचित्र असतात. ते आंधळ होतं, त्याला काही दिसेना, पण त्याला वाटलं आपण जमिनीवर भुईवर कसं झोपावं बा. एखादा साप विच्चू जर आला आणि आपल्याला चावला तर विचित्र. मग तो म्हणला असं करू, एखादं मजबूत झाड पाहून झाडावर जाऊन झोपू. रस्त्यानं चालता चालता वडाची पारंबी अशी डोक्याला लागली. आता वडाची पारंबी मजबूत, त्यानं ती पारंबी अशी ओढून पाहिली तर पक्क झाड आहे म्हणला. मग त्या पारंबीला असं वरती आधार करून तो त्या झाडावर चढला आणि त्या वडाच्या झाडावर जाऊन बसला. आता बसल्यानंतर त्याला झोप काय आवरे ना, दमलेला होता. काही काही माणसांच्या झोपीचे 7-8 प्रकार आहेत. 2-3 मला माहिती आहे, तेवढे सांगून जाते झोपायचे प्रकार. काही काही लोकांची चक्री झोप आहे, चक्री झोप. म्हणजे इथं जर झोपलं तर ते मंदिरा लोक सरकत जातं, त्याला म्हणतात चक्री झोप. काही काही लोकांची गाढवी झोप आहे, झोपीत लाथा मारित. तुमचं कसं आहे बघा बरं, त्याला म्हणतात गाढवी झोप. काही लोकांची तोंडवाशी झोप आहे, झोपलं तरी अख्खी माशी तोंडात जाऊन बाहेर येते तरी त्याला कळत नाही. हे तिकडं डुकल्या घ्यायला लागलं, कुठे? वरती. काय झालं, मध्यरात्र झाली आणि गावाला लुटून 4-5 सज्जन हिशोब करायला वडाच्या झाडाखाली आले होते. कोण? सज्जन गावाला लुटून आले होते आणि हिशोब करत होते, हे तुझ्या वाट्याचं, हे माझ्या वाट्याचं, असे हिशोब करत 4 जण बसलेले होते तिथं. मला सोनं नाणं चांदी बिंदी आणलेली होती त्यांनी डाका टाकून, असे हिशोब करत बसलेले होते. याला जे वरून डुलकी आली, आवरलंच नाही महाराज. मध्यरात्री एवढ्या शांत वातावरणात जे वरून पडलं थपकन मध्ये पडलं सगळे. आता एवढ्या रात्री झाडावून कुणी जर पडलं तर देव असन का? भूत भूत म्हणून चोर पळून गेली महाराज.
हे वरून पडलं याचं दुःख त्याला नव्हतं, ज्याच्यावर पडलं त्याचा आनंद होता. अशी माणसं लय हुशार असतात. पाय पवित्र डोकं ही चित्र. त्यानं चाच पडून पाहिलं तर सोन्याचे हार लागले, कडे लागले. तो म्हणला बस आता झालं आपलं काम. त्यानं अंगातला शर्ट काढला, ते सगळं त्याच्यात टाकलं, गाठोडं बांधलं. कुठं निघालं होतं ते? आता त्याने कुठं जायला पाहिजे? 50 वर्ष झाले पण परिणामच व्हायला काय ना. घरी येत जायचं यांना. किती आगाऊ पण आहे हा. ते सुद्धा आगाऊ आळंदीला गेलो नाही, ते घराकडे गेलो. आणि तसाच प्रवास करता दिवस उगायला नाही की त्यानं दरवाजावर थाप दिली, उघड. तिनं आवाज ओळखला, म्हणली करंट आलं पुन्हा नशिबाला. तिनं आतूनच म्हणली कोण आहे? तो म्हणला मीच आहे, उघड. ती म्हणली कशाला? तो म्हणला अगं नशिबानं भाग्याचा दरवाजा उघडलाय, तू आपलं तरी उघड. आता तिनं ते दरवाजा उघडल्यानंतर भलं एवढं मोठं आता ते गाठोडं कळतं कपड्याचं आणि सोन्या नाण्याचं. ती म्हणली अहो हे काय आहे? तो म्हणला मला तर दिसत नाही, तुझ्या डोळ्यानं आस्वाद घे हे काय आहे म्हणून. आणि तिनं जे गाठोडं हिसकावून घेतलं, जे ती गाठ सोडली आणि जे तिनं पाहिलं ते पाहिल्यावरती त्याला म्हणली साजूक तुपातला हलवा करू का दुधाची बासुंदी करू तुम्हाला खायला? तो म्हणला तुझ्या पायात लक्ष्मी आहे, 2 लाथा मारल्या तर एवढं भेटलंय, 4 मार म्हणजे जास्त भेटन. विठ्ठल व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. हा धूर आहे कुणाला संपत्तीचा, कुणाला सौंदर्याचा, कुणाला पदप्रतिष्ठेचा, काही का होईना अडकण्याचं निमित्त आहे. इथं अडकलो आणि या रंगानं दूषित केलं. तुकोबराय म्हणतात आता हा दूषित रंग मला नको, आता बस झालं अभंगाचं 30. एवढ्या जन्मानंतरचा अनमोल मिळालेला हा मानव देह आहे. खरं तर तुकोबांचे हे शब्द त्यांना शोभत नाही, कारण जे जे धरिले अवतार तुका त्यांचे बरोबर. साक्षात देवत्व आहे तुकोबांच्या ठाई. पण आपल्या सर्वांच्या वतीनं ही प्रार्थना करत असताना देवा, शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं आकर्षण आहे, हे विकार आहेत, हे मनामध्ये एकदा घुसले की देवा हे माणसाचं जीवन पूर्ण बरबाद खराब करून टाकतात, विस्कळीत विक्षिप्त करून टाकतात. आणि मग मन लागायला कठीण. भजनामध्ये मन लागणं एवढं सोपं नाही. तुकोबांनी म्हणावं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला. किती वेळेला पंढरपूरचे चरण पाहिले पण मन लागलं नाही. जेवढं पटकन विकृतीमध्ये मन लागतं तेवढं सत्मार्गामध्ये मन लागत नाही. तरी माऊली म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो. मन लागावं. आणि
आणि ज्या क्षणाला मन लागलं ना, तुम्ही कुठे बसलेली आहात, ओट्यावर आहात, तट्यावर आहात, तळ्याच्या काठी आहात, घरामध्ये आहात, झाडाच्या खाली आहात, जिथे बसल्या बसल्या एकदा मन लागलं, खरं सांगू तुम्हाला पुन्हा मंदिरात जायची गरज नाही, मनच मंदिर होऊन जातं. मन मंदिर होतं. मन तुकोबांची हीच अवस्था झाली. जिथे जागा मिळेल तिथे देवा नको ना. या कलियुगाचा प्रकोप असा आहे की इथे ही धूळ एकदा, काजळी एकदा डोळ्यामध्ये बसली आणि पडदा बसला की देवा जवळ असणारा तू स्पष्ट रूपानं दिसत नाही. एकदाचा रंग तुझा आम्हाला लागावा. आणि म्हणून त्या रंगाच्या आस्वादानं जो निनाद त्रिलोकामध्ये केला, एकदा त्याचं स्मरण करू. विठोबा दरबारात बसलोय. एकदा त्यांच्या अधिष्ठानाचं भजन करूयात. वरती हात करा सर्वांनी. एकदा सरळ ताट वरती हात सर्वांनी. मागे ओट्यावर जे बसले आहेत, ओट्यावरचे सरळ सरळ ताट सरळ. हातात वाक ठेवू नका, सांदेवात होत असतो. सरळ करा ग. काल्याचं कीर्तन किती वाजता आहे? 9 वाजता आहे. राहू द्या तोपर्यंत हात तसेच. अगं वरती करा सरळ. 10 मिनिटाची एक गोष्ट आहे तेवढी सांगते, तोपर्यंत वरती हात राहू द्या. एकदा काय झालं, वरती हात करा. एक राजा होता. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा. हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. वरती हात सरळ. ओम नमः पार्वती पते. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. तुम्ही शांत बसा. तुम्ही वर हात करा. भारत माता की.
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हात खाली करा आता. हेच आहे, माणसाला सांगावं लागतं. पशुला पशुची कामं सांगावी लागतात का? गाढवाला सांगावं लागतं का उकिरड्यावर लोळ म्हणून? गाढवाला सांगावं लागतं, कुत्र्याला सांगावं लागतं भुंक म्हणून? भुंकतच राहतं की नाही ते? पशुला पशुची कामं सांगावी लागत नाही, माणसाला सांगावी लागतात. टाळी वाजवा, घ्या. माझ्यात नशिबाला असं काय येतं कुणास ठाऊक, काय जन्मतिथी आहे कुणास ठाऊक, काही कळत नाही मला. संजू दादा, कसं चाललंय हे सगळं? माणसाला सांगावं लागतं. एका आजीबाईला चुकून माळ घातली, चुकून. वय नव्हतं, आजीने मला माळ घालावी, पण काय घरच्यांचा आग्रह झाला, ते म्हणे आमच्या म्हातारीला एकदा माळ घालून द्या म्हणे. त्या आजीबाईला मी कशी काय मला बुद्धी सुचली, मी त्या आजीबाईला माळ घातली. कीर्तन बिर्तन संपलं, गेलो. 8 दिवसातून एकदा तरी मला घरच्याचा फोन यायचा त्यांच्या, महाराज इकडच्या रस्त्याला जर आले तर माळ नवीन घेऊन या. मी म्हणायची कुणासाठी? ते म्हणायचे म्हातारीसाठीच. आता एकदा माळ घातल्यावर 8 दिवसातून परत कशाला फोन यायला पाहिजे? एकदा मी गंमतच केली, न सांगता त्या घरी गेले आणि माळ अशी आजीच्या मांडीवर ठेवली. म्हणलं पहिली माळ कुठे? नातू आला म्हणला फोडली. म्हणलं कसं काय? म्हणे आमची आजी बसली की रिकाम्या वेळात माळीची मणी फोडी ती म्हणे. मी म्हणलं ही काय सवय? ते म्हणले आधी वेगळंच फोडायची सवय होती आजीला. नाही कळलं, हाडं फोडून फोडून बिचारी दमलीन कशी माळ गळ्यामध्ये घेतली. ए देवा, हे इंद्रिय दिले, इंद्रिय हात पाय कान, हे सगळं दिलंय ना, याचा सदुपयोग झाला पाहिजे देवा. माझे डोळे जर काही वाईट चिंतन करत असतील ना, तर माझ्या डोळ्याने विठोबाला बघावं. माझी कानं जर वेगळं ऐकत असतील ना देवा, तर या कानांनी श्रीहरीचं चिंतन ऐकावं. माझी वाणी जर वाचाळपणानं संसारामध्ये रमत असेल ना देवा, तर घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. कारण देवा, मला ठाऊक आहे हा मनुष्य देह नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. विकृती जर आली तर माझं भजन खंडित होईल देवा. तुकोबराय म्हणतात, जे निष्ठावान आहे, जे नारायणाचं स्वरूप आहे, ज्यांच्या सानिध्यात आलेल्यांना अनुग्रह झाला. तुकोबरायांचा परिणाम दगडावर झाला, तुकोबरायांचा परिणाम मातीवर झाला. मी म्हटलं ना, जेवढे संत त्या काळात होऊन गेलेत ना, सगळ्या संतांची क्रांती आहे. काय काय क्रांती आहे? माऊलींचा परिणाम. 8 प्रमुख चमत्कार आहेत माऊलींच्या चरित्रामध्ये. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये चमत्कार आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, चमत्कार आहे महाराज. आणि हा, ते चमत्कार करण्यासाठी त्यांनी मुद्दामून अट्टहास केलेला नाही, ते अनायासे घडलेले आहे. आजकालच्या चमत्कारी बाबासारखे नव्हते ते. मुक्ताबाई, चांगदेवजी महाराज तपचर्या करायला बसले आणि त्या रस्त्यानं जाताना काही शव पडलेली होती, प्रेत पडलेली होती. वास येऊ लागला आणि त्यांनी विचारलं, दादा अरे हे काय आहे? एका माणसानं सांगितलं त्यांच्या शिष्यानं, काही नाही म्हणे, आमचे स्वामीजी त्यांची समाधी उत्कलित झाली की ते बाहेर येतात आणि मंत्रोच्चारित पाणी यांच्या अंगावर टाकतात, मग हे सगळे जिवंत होतात. मुक्ताबाईने डोक्याला मारून घेतलं, अरे देवा, आता 6 महिने यांची वाट बघायची का म्हणे हे जिवंत करायला. त्या माणसाला कुतूहल वाटलं, त्यांनी विचारलं मग काय करणार? मेलेल्या कुत्र्याचं हाड पडलेलं होतं तिथे, ते हाड उचललं आणि आमच्या मुक्ताबाईने फक्त सगळ्यांच्या अंगावरून ओवाळून टाकलं, ही सगळी जिवंत होऊन बसली. महाराज, चमत्कार आहे, क्रांती आहे. चोखोबारायांच्या अंगावर भिंत पडली, हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. जनाबाईनं गौऱ्या थापल्या, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. सुळाचं पाणी काय होतं? हे कुठून आलं महाराज? हे साधने शिव्या दिव्यत्वानं प्रभावानं प्रगटलं नाही, ती साधना तुकोबारायांच्या हातात आहे. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनोभावी एक भावना आणि प्रार्थना व्यक्त करतात अभंगाच्या शेवटच्या. लटके फेरा, लटके फेरा, लटके फेरा, लटके फेरा, लटके फेरा,
सुधा तुका म्हणे जाय पिढा. शरीराचे 3 शत्रू वात पित्त आणि कफ. अंतकरणाचे 3 शत्रू काम क्रोध आणि लोभ. आपण नवरात्र उत्सवामध्ये रोडगा गायन करतो बघा. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिण तुला. काही काही बायांना हे रोडगा प्रकरण फार आवडतं कारण त्यातलं पहिलं चरण शेवटचं चरणापर्यंत फार सुंदर आहे. सासरा माझा गावी गेला. देवीला म्हणतात सासरा माझा. ए बायानो सासरा माझा गावी गेला. तिकडेच खपवी त्याला. सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. शेवटपर्यंत नाथ महाराज असं म्हणतात. अविद्या रूपी सासू सांगितले.
सासू मरू दे म्हणले. कशा आजीबाई रागा रागा बघायला लागले बघा. नेमका उद्या रविवार आहे, ऐकू नाही त्याचं खंडेरायाने म्हणजे झालं. असं आहे बाबा, हे काम क्रोध लोभ मद मत्सर हे मुळाप सहित जाऊ दे देवा. काम वात कप लोभ अपारा, कफ नित नित छाती जारा. कफ वाढला की माणसाचा श्वास जसा कोणतो ना, तसा जीवनामध्ये लोभ वाढला की सगळा परमार्थ बाजूला निघून पडतो. ए देवा, हे जे विकारांचं जाळं आहे ना, या लटक्यामध्ये जर मी अडकलो असेल देवा, तर लटिके ते फेडा तुका म्हणे जाय. या न्यायानं प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. माईबाप 51 वर्ष आहे आणि वारकरी संप्रदायाचा हा प्रसाद आपण घेत आहात. प्रसाद पा, हे प्रसादाची वाट. काही काही गावामध्ये ते दही हंडीचा प्रसाद घ्यायसाठी एकमेकीच्या अंगावर पडता बाया. ते महाराज दही हंडी फोडता ना, ते खापर उचलायसाठी म्हणे भांडणं लागतं भांडणं. मी एका आजीला विचारलं, म्हणलं एवढं का तुम्ही 4-5 बायांना तुडवून समोर आला ते खापर न्यायला? ते म्हणे महाराज तुम्हाला माहित नाही, तुमचं काय मागणं पुढून गोसा विरड, तुम्हाला काय पिठाचं महत्व कळणार. म्हणलं कसं काय? म्हणे हे खापर पिठाच्या डब्यात टाकलं का पिठच संपत नाही. म्हणलं अगं बाई, मी तर गाडीलाच लावून चिटकून बसली, आज डिझेल टाकायचं कामच नाही. श्रद्धा असावी पण ती आंधळी नसावी. खरा वारकरी संप्रदायाचा प्रसाद माय ज्ञानेश्वरी आहे. खरा प्रसाद तुकाराम महाराजांचा गाथा आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांचं भावार्थ रामायण आहे. माऊलींचा हरिपाठ आहे. या 51व्या वर्षात पदार्पण करत असताना संकल्प करा की पुढचं वर्ष येईपर्यंत निदान आमच्या संपूर्ण हरिपाठ तरी देवा पाठ होऊ दे आणि त्या हरिपाठातले अभंग तरी आम्हाला कळू दे, अशी कृपा आमच्यावर होऊ दे. आणि निश्चितपणानं श्रीनाथजीने तुमच्यावर ही कृपा करावी. या ठिकाणी आळंदीकर भावंड आहेत, सर्वच समन्वयानं आले आहेत. आमचा विठ्ठल दादा आहेत, छोटे मोठे बाळगोपाळ आहेत, पितृतुल्य पुरुष मंडळ भावंड आहेत, सर्व आया आहेत. आता जाऊ देता ना? ठीक आहे. सर्वांच्या संमतीनं या ठिकाणी माईक सिस्टीमवाले दादाही खूप सुंदर साथ देत आहेत. अगदी नाहीतर मग म्हणावं लागतं बा याचा वाढव आणि थोडा थोडा उरला तर माझा वाढव. पण सुंदर अशी व्यवस्था आहे. आमचे आदरणीय संजय दादा लाड यांनी वारंवार आमच्याशी संवाद साधला आणि आज भगवंताच्या कृपेने इथपर्यंत येता आलं. परमहंस परिव्रजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, खरं तर स्वामीजी ब्रह्मलीन झाले आहेत, पण त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. आई अंबाबाईची कृपा आहे. या न्यायानं मला 1.5 तास तुम्ही सहन केलं, त्याबद्दल सर्वांचं ऋण व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर